तर आज आपण बघणार आहोत झटपट अशी आणि घरच्या साहित्यामध्ये बनणारी टॅमॅटोची चटणी किंवा भाजी। अगदी छान, चवीला अगदी अप्रतिम आणि एक भाकरीच्या ऐवजी 2 भाकरी खाल, चपात्या खाल अशी नक्की खात्री आहे। तर अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, साइडची बेल आयकॉन दाबा आणि जास्तीत जास्त शेअर करा। पाहूया आपण टॅमॅटो कांदाची चटणी किंवा भाजी बनवण्यासाठी टाकणार आहोत आपण 2 चमचे तेल। तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे। तेल इथे चांगलं गरम झालेलं आहे आपलं। आता आपण ह्यामध्ये टाकणार आहोत पाव चमचा म्हणजे राई, चांगली तडतडते। पाव चमचा जिरं, ते जिरं चांगलं तडतडलं की इथे 7-8 पाकळ्या मी लसणाच्या घेतलेल्या, त्या चांगल्या अशा चिरून घेतलेल्या आहेत। तुम्हाला वाटलं तर तुम्ही ठेचून सुद्धा घेऊ शकता। त्यामध्ये टाकणार आहोत मिरचीचे तुकडे। मिरचीचे तुकडे तुम्ही अशा पद्धतीनेच करा, जर वाटलं चटणी झाल्यानंतर किंवा भाजी झाल्यावर तुम्ही काढू शकता। इथे चांगलं असं 1-1.5 मिनिटं चांगलं परतून घ्यायचं आहे। इथे 1-1.5 मिनिटं चांगलं परतलंय। त्यानंतर टाकत आहेत कढीपत्ता, आटणं पानं परतून घ्यायचं आहे। आणि इथे मी 2 मीडियम साईजचे कांदे असे चिरून घेतलेले, ते सुद्धा असे परतून घ्यायचे। इथे कांदा आता छान असं परतून घेतलेला आहे। त्यामध्ये आपण टाकणार आहोत चिमूटभर अशी हिंग टाकायची आहे। नंतर पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा मसाला घ्यायचा आहे। तुमच्याकडे तिखट घ्यायचं मसाला, तुमच्याकडे आता आपण मिरच्या टाकलेल्या आहेत त्यामुळे जास्त टाकायची गरज नाही। तुम्हाला किती तिखट आवडते त्याप्रमाणे तुम्ही टाकू शकता। आणि हा मसाला जो आहे तो माझ्या घरचा ठेवणीचा जो मसाला असतो अगदी पद्धतीचा, तो बनवलेला आहे। तुम्हाला त्याची रेसिपीची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे, तर नक्की ती पण बघून घ्या। चांगलं असं परतून घ्यायचं आहे। कांदा नरम करून घेणार आहोत आपण। इथे 2-3 मिनिटं कांदा असा छान परतून झाल्यानंतर कांदा पडलेला आहे सॉफ्ट झाल्यानंतर आपण आता त्यामध्ये टाकणार आहोत टोमॅटो घेतलेले आहेत मी 3। अशाच प्रकारचे तुम्ही पण कापून घ्यायचे आहेत, एकदम बारीक कापायची गरज नाही आहे, अशाच फोल्ड करून घ्यायचे आहेत। कांदे 2 टाकलेत त्यामुळे 3 टोमॅटो छोटे मीडियम साईजचे घेतलेले आहेत। आणि असे मिक्स करून घेतल्यानंतर ह्यामध्ये आता आपण टाकणार आहोत चवीपुरतं मीठ। मीठ टाकल्यामुळे टोमॅटो लवकर सॉफ्ट होईल। चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं। 2-3 मिनिटं चांगलं परतून घ्यायचे आपण। इथे कांदा वगैरे चांगला सॉफ्ट झाल्यामुळे कांदा ठसठसणार नाही नंतर खाताना, त्यामुळे तो सॉफ्टच करून घ्यायचा आहे, टोमॅटो सुद्धा। आता आपण ह्याच्यामध्ये गूळ टाकणार आहोत 1 चमचा। खूप छान अशी चव येते मग गुळाने, कारण आंबट, गोड आणि तिखट खूप सुंदर अशी ही टॅमॅटोची चटणी म्हणता येईल। कांदा टॅमॅटोची चटणी, त्या टॅमॅटोची भाजी होते आपली। आता मिक्स करून झाले 2-3 मिनिटं। ह्यावरती आता आपण शिजण्यासाठी ठेवणार आहोत झाकण। इथे 5 मिनिटासाठी आपण झाकण ठेवूया। इथे आता आपले 5 मिनिटं झालेले आहेत, झाकण काढून घेऊया। पहा मस्त अशी शिजलेली आहे टोमॅटोची भाजी, टोमॅटोची चटणी। तर आता मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्हाला इथे पाणी दिसेल पण ते सुकेल की भाजी किंवा चटणी तयार झालेली आहे जवळपास। आपण ह्यामध्ये आता टाकणार आहोत 2 चमचे शेंगदाण्याचं कूट, भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट। पण शेंगदाण्याचे कूट करताना एकदम बारीक न करता अशा प्रकारे टाकायचे, म्हणजे खाताना खूप क्रंची आणि सुंदर अशी लागते चटणी किंवा भाजी टोमॅटोची। अगदी तुम्ही अशी मिक्स करून घ्यायची आहे। आता आपण इथे शेंगदाणा टाकून झाल्यानंतर अगदी 2 मिनिटं तरी झाकण न देता असंच पाणी व्यवस्थित सुकून द्यायचं आहे। इथे 2 मिनिटं झालेले आहेत। पहा आपलं पाणी चांगलं असं सुकलेलं आहे। त्यामध्ये टाकत आहोत कोथिंबीर, मिक्स करून घ्यायचं आहे। मस्त आपली ही टॅमॅटोची भाजी किंवा चटणी, कांदा टॅमॅटोची चटणी तयार झालेली आहे। गॅस बंद करून घ्यायचे।
तर आता इथे टॅमॅटोची चटणी तर तयार झालेलीच आहे। तर तुम्हाला कशी वाटली रेसिपी तुम्ही सुद्धा नक्की करून पहा आणि कमेंट्समध्ये सांगा की कशी झाली होती तुमची चटणी किंवा भाजी। जर तुमच्याकडे ऑप्शन नसेल भाजीसाठी तर नक्की अशा प्रकारची भाजी किंवा चटणी टॅमॅटोची करा, कारण की अगदी अप्रतिम होते आणि 1 नाही 2 नाही चपात्या 3 सुद्धा खाऊ शकता आणि ही टिफिनसाठी एकदम छान अशी रेसिपी आहे। तर अजूनपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं तर नक्की करा। धन्यवाद।